नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बायोवर्स चॅनल। बोर्डची परीक्षा चालू झाली आहे आणि बायोलॉजीचा अजूनही काही विद्यार्थ्यांनी काहीच अभ्यास केला नाही आणि त्यांना असा प्रश्न पडलाय, आता पासिंगसाठी मी काय करू। तर केमिस्ट्रीच्या पेपर नंतर तुम्हाला 6 दिवस बाकी आहेत, त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या आता या 6 दिवसातही चांगला अभ्यास करून पासिंग मार्क्स तर मला तर वाटते त्याहीपेक्षा तुम्ही जर सिरियसली अभ्यास केला तर त्याहीपेक्षा चांगले मार्क्स नक्की मिळू शकतात। मग अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना पासिंग मार्क्स हवे आहेत तर त्यांनी कोणते चॅप्टर केले पाहिजेत, काय काय स्टडी केला पाहिजे, तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर जर बायोलॉजीच्या सिलेबसमध्ये कोणता असेल तर तो आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन चॅप्टर। या चॅप्टरमध्ये जवळपास 8 मार्क हे कंपल्सरी मार्क्स आहेत, 8 मार्क्स कंपल्सरी आहेत। विथ ऑप्शन अदर मार्क्स असतील पण 8 मार्क्स कंपल्सरी आहेत। त्यामुळे या चॅप्टरमधला कुठलाही टॉपिक तुम्ही स्किप करायचा नाही। यामध्ये तुम्ही ब्रेन, त्याचबरोबर वेगवेगळे नर्वस डिसऑर्डर्स असतील तेही करायचे आणि आणखीन जास्त डिटेल्स बघायचे असेल तर आपण आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता। त्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे की इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या रील्स आपण बनवलेल्या आहेत, तर त्या तुम्ही डिटेल्स बघू शकता आणि त्यातून स्टडी करू शकता। त्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट टॉपिक जो बायोलॉजीमध्ये आहे तो आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन। रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन हा कंपल्सरी या चॅप्टरवरती आपल्याला 7 मार्क्सचा जो काय आहे तर तो क्वेश्चन्स असणार आहे। या चॅप्टरमध्ये हार्टचं स्ट्रक्चर असेल, इंटरनल एक्सटर्नल किंवा इतर जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तर ते आपण डिटेलमध्ये टाकणार आहे चॅनलवरती, तर ते तुम्ही बघून त्याप्रमाणे करू शकता। त्यानंतर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लेट्स। हा जो चॅप्टर आहे याच्यावरती कंपल्सरी 6 मार्क्स विथ ऑप्शन 7 मार्क्सचे क्वेश्चन जे आहेत तर ते असणार आहे। तर जर तुम्ही बघितलं या चॅप्टरमध्ये तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मेथड्स, त्याचबरोबर तुम्ही यामध्ये मेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट, फिमेल गॅमेटोफाइट, पॉलिनेशन यासारखे पॉईंट्स कव्हर करून डबल फर्टिलायझेशन हे पॉईंट कव्हर करून तुम्ही 6 मार्क्स मिळवू शकता। त्यानंतर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स, यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याच्या डायग्राम तुम्हाला एकदम परफेक्ट करायचे मुलांना। दरवर्षी दोन्हीपैकी एकतरी डायग्राम डिटेलमध्ये येतेच, त्यामुळे तुम्हाला त्यावरती करायचे। त्याचबरोबर आणखीन काही क्वेश्चन्स आहेत तर ते आपण चॅनलवरती प्रोव्हाइड करू। त्याचबरोबर पुढचा चॅप्टर आहे प्लांट वॉटर रिलेशन। या चॅप्टरमध्ये 5 मार्क्सचा चॅप्टर आहे हा, कंपल्सरी 5 मार्क्स आणि ट्रान्सपिरेशन वगैरे खूप कमी यावरती म्हणजे खूप कमी क्वेश्चन्स आहेत इम्पॉर्टंट आणि तेवढेच जरी केले तरी पण ते तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळवून देऊ शकतात। त्यानंतरचा चॅप्टर आहे प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन। यावरती तुम्ही प्लांट ग्रोथ हार्मोन्स जे आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, तर ते तुम्ही केले तरी पण तुम्हाला बऱ्यापैकी 5 मार्क्स जे आहेत ते तुम्ही कव्हर करू शकता। तर 6 डेज आहेत आणि मी इम्पॉर्टंट चॅप्टरमध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे 6 चॅप्टर तुम्हाला दिलेले। एवढ्या प्रत्येक दिवशी तुम्ही एक चॅप्टर जरी केला तरी तुम्हाला नियर अबाउट 37 मार्क्स मिळतील। आणि तरीही या व्यतिरिक्त तुम्ही काही चॅप्टर केले असतील किंवा तुम्हाला इझी वाटतोय असा बायोडायव्हर्सिटी म्हणा, ऑर्गॅनिझम पॉप्युलेशन म्हणून त्यामधले जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वाटतात तर असे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता आणि त्यानुसार जरी केलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी अबाउट 40 to 50 मार्क्स जे आहेत आउट ऑफ 70 बोलतोय आपण, आणखी प्रॅक्टिकलचे मार्क्स तुमचे ऍड होतील आणि एक चांगल्या प्रकारचा स्कोर जो आहे या उरलेल्या 6 दिवसात तुम्ही नक्की करू शकता। त्यासाठी तुम्ही जी काही स्ट्रॅटेजी सांगितली, स्टेप वाईज सांगितलेले आहेत, या 6 स्टेप्स ज्या आहेत 6 चॅप्टरच्या त्या जरी फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच पासिंग काय तर